हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? बरं आहेत ना सगळे? तर भाऊ बहिणींनो, बसली या कर्म नाही आज काहीच. उदाशी सुटली भाऊ बहिणींनो. ज्यावेळेला आपल्या जीवाची लेकरं किंवा जीवाची माणसं आपल्यापासून लांब केल्यानंतर भाऊ बहिणी किती होतं सांगा. करमत नाही, आठवण येते, रडायला येतं. आणि भाऊ बहिणीनं तसं म्हणायला गेलं तर आमच्या घरात जरा कालपासून का ना, तसं म्हणायला गेलं तर 31 डिसेंबरच्या आदल्या दिवसापासून आमच्या घरात वाद चालू आहे. काय तुम्हाला सांगायचं. आणि त्या वादाला कटून एक माणूस घरातनं पाय काढायला लागलं. बरोबर आहे, काय करा, टेन्शन कुठवर घ्यायचं. आणि टेन्शननी एकदा जीव गेला तर जीववाद करणारी माणसं आहे तिथे जागेवरच राहतील ना. बरोबर आहे का ना. टेन्शन लय वाईट असतं. माझं तोंड बघत असताल भावा बहिणीनं, रात्रीपासून रडते मी. का रडती, कशासाठी रडती ही मला काय सांगायची गरज नाही भावा बहिणीनं. कारण की काय म्हणते पुन्हा घरातलं सांगत बसली. परत तुम्हाला सांगते घरातली चवाट्यावर आणते असं काय बोलणं मलाच आहे पुन्हा. त्यामुळे भावा बहिणीनं सांगायचं नाही. समजा मनात दुखणं रडून घालवायचं. दुःख आपलं का बाळा आपलं जाळीत झोपवले भावा बहिणी. ती पण रात्रीपासून म्हणजे जागच आहे. त्याला सर्दी झाली, ताप आलाय. रात्री मला बी ताप आला होता. रात्री थंड ताप वाजून इतकं माझंही डोकं दुखत होतं ना, ठण नुसता माता माझंही गोल 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 असं वर असं ठण करत होतं. मी रडत होती, रात्रभर रडत होती. तर मायरू माझी उठली, माझ्या अंगावर टाकलं भावा बहिणीनं आणि मला म्हणली, मम्मी तुझं डोकं लय दुखतंय का ग? म्हणलं होय बाळा दुखतंय माझं डोकं. तर म्हणली दाबू का तुझं डोकं राहील नको. म्हणलं झोप. भाऊ बहिणीनं लेक असावी हालचाल विचारते, कोण विचारत नाही. पण माझी मायरू मला लय जीव लावते. गेली बघा आज, तुझ्या आई बरं गेली मायरू. म्हणली मी जाते आतूकड. म्हणलं जा, चांगली राहते तर. कर्म नाही भाऊ बहिणीनं, माझी मायरी गेली तर. मी पण जाणार होती, पण बाळ माझं आजारी असल्यामुळे मला काही जायला आलं नाही तिच्यासोबत. नाहीतर मी म्हणलं होतं मी आत्या आणि मायरू येईन, एसटीने येईन म्हणलं होतं योगिता ताईला. जाणार होतो आम्ही समजीजण. पण बाळ माझं शेकडले आणि त्यामुळं गाडीचा प्रवासही नको म्हणलं म्हणून मी थांबले. माझं बाळ माझ्यापासून गेलंय लांब. तर भावा बहिणीनं चाललंय तर मला काय सुद्धा कर्म नाही. मी मागापासून रडते, जशी मायरू गेली तशी. मला माहेरी जाताना म्हणते मम्मी रडू नको बरं का. नाही मला रडत. एवढ्या लेकराच्या भावा बहिणीनं किती समजते बघा. कारण तिला माहिती आहे ना, गेल्या वेळेस अशी ती चालली होती तर मी रडत होती. त्यामुळे मला म्हणत होती मम्मी मी गेल्यावर रडू नका, मी जाऊच तर रडू नका. म्हणलं नाही रडत. खरं लेकरांशिवाय माया नाही भावा बहिणीनं. नवऱ्याने विचारलं नाही, पण माझ्या लेकीनं मला रात्री उठून म्हणली मम्मी तुझं डोकं लय दुखतंय ग, का रडतीये. तिनं मला उठली, तिला ती लियापाटे झेपत नाही तरी तिनं माझ्या अंगावर टाकलं आणि मला म्हणली झोप लय गार लागतंय का. म्हणलं बाळा झोप तू, नको उठू. तर रात्री तिला भूक लागली होती. तर मला उठाय पण या ना भावा बहिणीने, एवढी थंडताप मला वाजून आली होती. तिने तिच्या हाताने 1-2 घास खाल्लं वाटतं, झोपली. लय टेन्शन आहे भाऊ बहिणीनं. मी सांगत नाही, सांगायचं बी नाही. लय टेन्शन आहे, लय टेन्शन.
मला एवढंच वाईट वाटतंय, माझी माहेर गेली याचा अर्थ भाऊ बहिणीनं ती काय अशी लोकांच्यात नाही केली बरं का, योगिता ताईपाशीच गेलेले. पण तुम्हाला सांगते, माझ्यापासून माझ्या डोळ्यापुढनं गेली म्हणून मला वाईट वाटतंय. नाहीतर येऊन इकडून तिकडून खेळायला जायची, पळत यायची, जेवायची, पुन्हा खेळायला जायची, रागवायचं का मी तिला बोलायची, घरात बस आमकं कर. आपल्या लेकरू आपल्यापासून लांब गेल्यानंतर भाऊ बहिणीनं लय वाईट वाटतं. पण मी तिला बघायला जाणार, माहेरीला माझी मी बघायला जातच. आत्या बी टेन्शनने गेल्या भाऊ बहिणीनं. मी ठरवलं होतं सकाळी जायचं, पण बाळ आजारी असल्यामुळे म्हणलं इष्टीनं कुठं प्रवास करायचा, आणि जास्त झाल्यावर नंतर कोण आपल्याला म्हणजे आहे का लगे पैसा एवढा, म्हणून भाऊ बहिणीनं मी थांबली. नाही तर मी समजा उरकलं होतं बघा, तिथं बॅग ठेवली होती पड्यात, माहेरूचं उरकलं होतं, समजा कामही केलं होतं, घरातलं उरकलं होतं माझं. थोडं धुणं राहिलं होतं, निम्मं झालं तर निम्मं राहिलं होतं. त्यामुळे भाऊ बहिणीनं बाळ बी शेकटलेला आहे, त्याला सर्दी झाली म्हणून थांबली. नाही तर मी पण जाणार होती. मला टेन्शन आहे, त्या आत्याला बी टेन्शन आहे. इथं थांबूच वाटना भाऊ बहिणीनं ह्या माणसांमुळं. खरं तर हे 2 माणसं घरातली भाऊ जे येतं ना, माझा नवरा आणि ती दीर, लय वैताग द्यायला लागले ती बघा. चळू का पळू केलं, इथं थांबू देऊ थांबायची इच्छाच नाही इथं. ह्यांच्यामुळे त्या लेकरांवर काय परिणाम, आम्हाला टेन्शन भाऊ बहिणीनं. ह्यांच्या हितासाठी काय चांगलं सांगायला गेलं, बोलायला गेलं की ह्यांना येते तर राग. त्याला वाटतं की आमच्या वाईटासाठीच ही बडबड करते ती, बोलते ती, थांबा म्हणते ती. भाऊ बहिणीनं 12-12 वाजेपर्यंत घराच्या बाहेर असते ती माणसं घरातनं. मग मला सांगा टेन्शन येईल का नाही. म्हणून वैतागून आम्ही मी तर निघाली होती भाऊ बहिणी. मी तर रात्री कितीतरी रडत होती मी, माहिती आहे का, लय रडत होती. माझंही डोळं तर तुम्ही बघत आजचा सुजले तर या जीवली नाही. मी काल तुम्हाला बिर्याणीचा व्हिडिओ टाकला, त्यातला एक असं बोट असं बिर्याणीत बुडवलं असेल तर मी गु खाल्ला असेल कुणाचा भाऊ बहिणी. मग मी बिर्याणी केली अशी अशी ठेवलेली, मायरेच्या पप्पा आल्यावर म्हणलं जेवायचं, तर भाऊ बहिणी ती तशीच बिर्याणी पडली. आलंच नाही तर मायरीच पप्पा तर तिकडंच होतं ना, आलं ते आलं नीट व्यवस्थित बी आलं नाही तर भाऊ बहिणीनं. काय तुम्हाला सांगायचं. आपली मायरू गेली बघा आता. मायरूला मी फोन केला होता तर म्हणली मम्मी मी वेपर्स खाती. फोनवर बी म्हणती रडती काय तू, पप्पा रडतोय काय. म्हणलं नाही बाळा पप्पा रडत. मला म्हणते तू रडती का, नाही म्हणलं रडत. तर मग रडायला येतंय, पण आता तसं बोलताना लिकर पण आता कसं सांगायचं ना बरं. म्हणले आतूकड जाते मी, मग मागणं येतो. म्हणलं बरोबर येते, ये बर का, नक्कीच ये, महागारी ये बर का, माझ्या महाग ये. म्हणलं येते तू जा म्हणलं पुढं. जाताना मुका देतय मला, बाळाचा मुका घेतय मायरू माझी. लय हुशार झाली. आलं भाऊजी त्यांना घालून भाऊ बहिणी. काय माहिती कुठे गेलं. बघायला गेले तर आम्ही आमच्या घरात 4च माणसं आहे, पण आमच्या घरातल्या 2 माणसांनी नुसतं आमचं ही लावलंय चळू का पळू. तरी आता गेल्या टेन्शननी भाऊ बहिणीनं. त्यांनी बी 12-12 वाजेपर्यंत वाट बघायची, मी बी 12-12 वाजेपर्यंत वाट बघायची. पाणी करायचं आणि तसं ठेवायचं, त्या अन्नाला राखत बसत भावा बहिणीनं. परत ह्यांनी यायचं,
खाल्लं तर खाल्लं, नाही तर आम्ही तर उपाशीच असतो. ह्यांची वाट बघत बसायचं. आणि कसं आहे भावा बहिणीनं, एकट्या माणसाला खाऊ वाटतं का तुम्ही सांगा? मग ह्यांनी येऊन जेवायचं आणि ह्यांची वाट बघत बसलेलो आम्ही तसंच झोपायचं. असं आमच्या घरात चाललेलं आहे. पण म्हणायचं नाही खावा पिवा, एकट्याचा विचार करायचा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सर्वांनी काळजी.